नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वन विभाग भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मुख्यतः या व्हिडिओमध्ये आज आपण वन विभागात जे काही वनसेवक आणि वनमजूर हे जे आहेत महत्त्वाचे पदं, तर ही पदं नवीनच भरती होणार आहेत. तर त्यासाठी आपण महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न आपला 2019च्या वनरक्षक भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. यामध्ये आपण वन विभाग विशेष, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि समाजशास्त्रावरती काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे. म्हणजे आपल्याला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न आहे, महाराष्ट्रात येलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील. तर पहा, आपलं काय विचारलंय की येलदरी धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 तर परभणी हा जो जिल्हा आहे, कोणता? परभणी जिल्हा. तर परभणी या जिल्ह्यामध्ये आहे येलदरी धरण. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र म्हणजेच सेंट्रल शुगरकेन रिसर्च स्टेशन डॅश मध्ये स्थित आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे की मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आपल्याला या ठिकाणी राज्य विचारलं आहे. तर राज्य आहे पहा याचं ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे पहा ऊस संशोधन केंद्र, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होत्या? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर सुचेता कृपलानी ह्या आपल्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. आणि ह्या ज्या आहेत मित्रांनो, ह्या उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. या ठिकाणी आपल्याला महिलांवरती 2 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत पहा. त्यापैकी पहिला प्रश्न काय आहे की भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? तर सुचेता कृपलानी. आणि दुसरा प्रश्न असा विचारला होता की भारतातील पहिल्या राष्ट्रपती महिला कोण आहेत? तर त्या आहेत पहा प्रतिभा पाटील. प्रतिभा पाटील ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी ज्या उत्तर प्रदेश राज्याच्या आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला शिक्षक म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा, भारतातील आपल्या पहिल्या महिला शिक्षक किंवा कधी कधी प्रश्न असा विचारला जातो की महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका म्हणून कोणाची ओळख आहे? तर हे ओळखलं जातं पहा पर्याय क्रमांक 3 तर सावित्रीबाई फुले यांना भारतातील आपल्या पहिल्या महिला शिक्षक म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांच्यावरती अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की बालिका दिन कधी साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा, 3 जानेवारी हा जो दिवस आहे हा बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ? सावित्रीबाई फुले यांच्या. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी शब्दसमूह काय दिलेला आहे पहा, मोजकाच आहार घेणारा. तर यासाठी महत्वाचा शब्दसमूहाचा योग्य शब्द काय असेल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर मितभोजक. पहा, मोजकाच आहार घेणारा म्हणजे कोण असतो? मितभोजक. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो, जेवढे काही पहा टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न आहे पहा, त्यामध्ये जेवढे काही आपल्याला म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूह घेतले जातात तर त्यामधीलच काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि आपल्या टीसीएस पॅटर्नद्वारे जर जवळपास 200 पेक्षा जास्त शब्दसमूह पाहिजे असतील तर त्यांचीही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती समितीचे अध्यक्ष कोण असतात? पहा, या ठिकाणी एक आपल्याला काय विचारलंय की अध्यक्ष विचारला आहे. कशाचे विचारलं आहे? मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांच्या नियुक्तींची जी समिती असते तर त्या समितीचे अध्यक्ष कोण असतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर पंतप्रधान हे जे आहेत पहा, पीएम म्हणजेच पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर, हे भारतातील आपल्या मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्तीची जी समिती आहे तिचे अध्यक्ष असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशिला गांगेय डॉल्फिन अभयारण्य स्थित आहे? पहा मित्रांनो, प्रश्न हा थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा. असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये विक्रमशिला गांगेय डॉल्फिन अभयारण्य स्थित आहे?
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर बिहार या राज्यामध्ये स्थित आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता पहा. तर बिहार हे जे राज्य आहे या राज्यामध्ये विक्रमशिला गांगेय डॉल्फिन अभयारण्य स्थित आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे, महाराष्ट्रातील चैत्यभूमी कोणत्या राजकीय नेत्याला आणि तत्वज्ञानाला समर्पित केलेले स्मारक आहे? पहा, चैत्यभूमी म्हटलं की आपल्याला महत्वाचा प्रश्न आहे समजून घ्यायचं. आणि हा जो प्रश्न आहे हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. पोलीस भरती असो, तलाठी भरती असो किंवा जिल्हा परिषद भरती असो, या प्रत्येकामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हा स्पेशल प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2019 सुद्धा मध्ये विचारण्यात आलेला होता. तर चैत्यभूमी म्हटलं की त्याविषयी संबंधातला जो राजकीय नेता आहे किंवा जो तत्वज्ञानी म्हणू शकतो आपण, तर ते आहेत पहा ऑप्शन क्रमांक 4, तर BR आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ही चैत्यभूमी स्मारक समर्पित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो? या ठिकाणी 2 प्रश्न कोणते होतात पाहून घ्या. तर सर्वात पहिला प्रश्न काय आहे की महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू हा राज्य प्राणी आहे पहा आपल्या राज्याचा. पण तो कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये आपल्याला आढळतो? तर तो आढळतो पर्याय क्रमांक 1, तर भीमाशंकर पुणे या वन्य अभयारण्यामध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो शेकरू हा प्राणी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी म्हण काय आहे? गाय व्याली डॅश. तर गाय व्याली आणि शिंगी झाली ही त्याची पूर्ण म्हण असणार आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीच्या आपल्याला 200 पेक्षा जास्त म्हणी जर पाहायच्या असतील तर त्या देखील आपण अपलोड केलेल्या आहेत पहा. त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? या ठिकाणी पहा थोडंसं कॉम्प्लिकेटेड करून दिलं आहे मराठा साम्राज्याची. कधी कधी आपल्याला प्रश्न सरळ सरळ विचारला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणते शहर होते किंवा कोणतं ठिकाण होतं? तर छत्रपती शिवरायांच्या मराठा साम्राज्याची राजधानी ही रायगड होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांवरती 3 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत पहा. सर्वात पहिला प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? तर तो झालेला आहे पहा शिवनेरी या किल्ल्यावरती. दुसरा प्रश्न विचारला जातो की शिवनेरी हा जो किल्ला आहे तर हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर तो येतो पहा पुणे या जिल्ह्यामध्ये. आणि याला जर विचारलं तर जुन्नर हा जो आहे हा तालुका आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 1630 या वर्षी झाला. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला? तर 1674 ला झाला. आणि चौथा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? तर 1680 ला झाला. या व्यतिरिक्त हा एक प्रश्न आहे की मराठा साम्राज्याची राजधानी कोणती आहे? तर ती आहे पहा रायगड. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चंबळ नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उगम पावते? पहा, नदी आणि त्यांचं उगमस्थान, नदी त्यांचं उगमस्थान आणि कोणत्या राज्यामध्ये त्या उगम पावतात त्यावर आपण एक डीप मध्ये व्हिडिओ मित्रांनो घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर चंबळ ही जी नदी आहे ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये उगम पावते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतातील पहिली यशस्वी भूमिगत अणुबॉम्ब चाचणी डॅश या ठिकाणी करण्यात आली होती? पहा, सर्वात पहिली यशस्वी भूमिगत ॲटम बॉम्ब चाचणी किंवा अणुबॉम्ब चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर पोखरण या ठिकाणी करण्यात आली होती. राज्य आहे याचं राजस्थान. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात जवाई जंगले आहेत? पहा, जवाई जंगले हे जे आहेत ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर राजस्थान या राज्यामध्ये येतात पहा जवाई जंगल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भीतीने थरकाप उडणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. भीतीने थरकाप उडणे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपण 2019च्या वनरक्षक भरतीतील महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. पण 2023ला ज्यावेळेस वनरक्षक भरती झाली तर ती TCS पॅटर्नने घेतली होती. आणि हे जे प्रश्न आहेत हे आपण वनसेवक, कोणतं पद आहे पहा, वनसेवक तसेच वनमजूर या पदासाठी घेत आहोत. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न थोडेसे सोपे आणि बेसिक प्रश्न असणार आहेत. तर भीतीने थरकाप उडणे म्हणजे काय?
तर याच्या सारख्या अर्थाचा असणारा वाक्प्रचार कोणता आहे? तर तो आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर काळजाचे पाणी होणे म्हणजेच भीतीने थरकाप होणे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे धोक्यात असलेल्या प्रजातींची लाल सूची डॅशद्वारे प्रकाशित केली जाते. पहा, धोक्यात असलेल्या म्हणजे कमी नामशेष होत असलेल्या ज्या काही प्रजाती आहेत तर त्यांची जी रेड सूची आहे किंवा लाल सूची आहे ती कोणाद्वारे प्रकाशित केली जाते? तर ती प्रकाशित केली जाते पर्याय क्रमांक 3 IUCN यांच्याद्वारे ती जी यादी आहे ती प्रकाशित करण्यात येते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशात खारफुटीची म्हणजेच मॅग्रोव शक्यता कमीत कमी असू शकते? काय विचारलं आहे की खारफुटीची सर्वात कमी शक्यता म्हणजे कमीत कमी शक्यता कोणत्या देशामध्ये असू शकते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर डेन्मार्क या देशामध्ये किंवा डेन्मार्कमध्ये मॅग्रोवची जी शक्यता आहे ही खूप कमी असणार आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे नरकाश्रू ढाळणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे? पहा, नरकाश्रू ढाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर खोटे दुःख दाखवणे म्हणजेच नरकाश्रू ढाळणे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा वनस्पती आणि प्राणी यांचे त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानापासून दूर केलेले संवर्धन डॅशच्या अंतर्गत येते. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहा, वनस्पती आणि जे काही प्राणी आहेत त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानापासून दूर केलेलं त्यांचं जे संवर्धन असतं तर ते संवर्धन कशाच्या अंतर्गत येतं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर XC2 संवर्धनाच्या अंतर्गत ते येत असतं. कोणतं? तर जे काही नैसर्गिक निवासस्थान आहेत पहा प्राण्याचे किंवा वनस्पतींचं तर त्या निवासस्थानापासून त्यांचं जे संवर्धन आहे ते दुसऱ्या ठिकाणी केलं जातं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती प्रसिद्ध व्यक्ती बॅडमिंटन खेळाडू नाही? ऑप्शन मध्ये जे काही 4 व्यक्ती दिलेले आहेत पहा त्यापैकी 3 अशा आहेत की ज्या बॅडमिंटन खेळत आहेत. लक्षात ठेवा, बॅडमिंटन पटू आहेत आणि त्यापैकी एक अशी आहे की जी बॅडमिंटन पट्टू येत नाही. तर त्या आहेत पर्याय क्रमांक 1, तर सानिया मिर्झा ह्या ज्या आहेत ह्या बॅडमिंटन पट्टू नाहीत. तर त्या कोणत्या आहेत? लॉन टेनिस. लक्षात ठेवा, लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहेत सानिया मिर्झा. यामध्ये PV सिंधू, सायना नेहवाल आणि सिक्की रेड्डी सिक्की रेड्डी ह्या ज्या तिघी आहेत तर ह्या बॅडमिंटन खेळाडू आहेत. सानिया मिर्झा कोण आहेत? टेनिस खेळाडू आहेत. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे? पहा, बुलढाणा जिल्हा विचारलाय की तो जो आहे तो कोणत्या प्रांतामध्ये येतो? तर मित्रांनो, सर्वात सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4, तर बुलढाणा जो आहे हा विदर्भामध्ये मोडतो. काही विद्यार्थी आपले खानदेशमध्ये देखील उत्तर देत आहेत पण लक्षात ठेवायचे खानदेश उत्तर नाही, विदर्भामध्ये येतो पहा बुलढाणा जिल्हा. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे घुमर हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे? कोणतं? घुमर लोकप्रिय लोकनृत्य. मित्रांनो, यापूर्वी आपण जेवढे काही लोकनृत्य आहेत आणि ते कोणत्या राज्याचे आहेत यावरती देखील एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर घुमर हे जे आहे हे कोणत्या राज्याचं आहे? ऑप्शन क्रमांक 4, तर राजस्थान या राज्याचा आहे पहा घुमर. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील कोणते राज्य भारताचे ऑर्किड राज्य म्हणून ओळखले जाते? पहा, ऑर्किड राज्य, भारताचे ऑर्किड राज्य म्हणून कोणत्या राज्याची ओळख आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर अरुणाचल प्रदेश या राज्याला म्हटलं जातं पहा भारताचे ऑर्किड राज्य. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीचा 71% पृष्ठभाग डॅशने व्यापलेला आहे. म्हणजे काय आहे? सरळ सरळ आपण सांगूया 71%. किती? 71% आणि 29%. तर 71% ही जी आहे हे पृथ्वीवरती पाण्यानं व्यापलेला आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि जमिनीचा जो भाग आहे तो आहे पहा 29% एवढा. म्हणजे या ठिकाणी 71 विचारला आहे तो जो आहे तो पाण्याचा आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार येत नाही? पहा, मूलभूत अधिकार खालीलपैकी कोणता नाही?
तर मित्रांनो यावरती आपल्याला जवळपास 8 ते 10 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार येत नाही? तर लक्षात ठेवायचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर मालमत्तेचा जो हक्क आहे, मालमत्तेचा हक्क, तर हा हक्क मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न जे आपल्याला वनरक्षक भरती, अजून वनमजूर, वनसेवकासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि यामधील हे 25च्या 25 प्रश्न आपण जे काही वनरक्षक भरती झाली होती पहा 2019ला, त्या संदर्भातले हे प्रश्न घेतलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर जॉईन करा आपलं मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.